आतापर्यंत या 9 वर्षात आपण जवळपास 24-25 लाखाच्या शेळ्या विकल्या असतील. 24 ते 25 लाख रुपये शेळ्या म्हणजे. शेतकरी बंधू नमस्कार. एक शेतीला जोड व्यवसाय म्हणून एक शेतकरी कशा पद्धतीने व्यवसाय करू शकतो, त्याचे काय फायदे होऊ शकतात आणि किती लाख रुपयाची कमाई खरंच शेळीपालन या व्यवसायातून करू शकते, याबाबत सविस्तर माहिती आपण आलेलो आहे शेरी येथे खारोळे यांच्या फार्मवरती. याबाबत सविस्तर माहिती आपण यांच्याकडून आज मुलाखत घेऊ. मग शेतकरी बांधवांकडे जे शेळ्या असतील त्यांना सुद्धा फायदा होईल, ज्यांना शेळीपालन व्यवसाय करायचा आहे त्यांना फायदा होईल. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम आपल्या शेतकरी बांधवांना आपला परिचय द्या. माझं नाव रवींद्र ज्ञानेश्वर खारोडे, राहणार शेरी, तालुका तेल्हारा आणि तेल्हारा, जिल्हा अकोला. तर शेळीपालन हा व्यवसाय आपण कोण्या सालीपासून करता? आम्ही 2016 साली सुरुवात केली याची. 16 साली म्हणजे आज जवळपास 9 वर्ष होऊन राहिले. अच्छा. आणि ज्या वेळेस आपण शेळीपालन हा व्यवसाय सुरू केला त्यावेळेस मनामध्ये असं काय विचार होता की बा आता बाकीचे व्यवसाय होते आपले सर्व, त्यांना बगल देऊन एक शेळीपालन व्यवसाय आपण का बरं निवडला? हे शेतीले जोडधंदा म्हणून. अच्छा. म्हणजे आपण जे शेतीतलं जे कुटार वगैरे नाही तर आपले वावरही खाली झाल्यावर हे म्हणजे शेळ्या आपल्या शेतातच चारल्या जातात, त्याच्यासाठी वेगळं काही करायचं काम नाही. पण आणि आपण जे सुरुवातीला भांडवल गुंतवलं याच्यात ते समजा कमी होतं, शेळ्यातच जास्त होतं. आणि बाकीचं जे आपण मग हे स्ट्रक्चर उभं केलं हे विकून समजा याच्यातलं. अच्छा. तर ज्या वेळेस आपण 2016ला शेळीपालन सुरुवात केली त्यावेळेस किती शेळ्या घेऊन आपण सुरुवात केली? आपण 10 शेळ्या घेतल्या होत्या. 10 शेळ्या आपला स्थानिक बाजार किंवा म्हणजे जमा केल्या होत्या आपण अशा गावामधूनच, म्हणजे थानबंदी लोक जोडच्या शेतकऱ्याजवळच्या जमा केल्या होत्या. तर 10 शेळ्यांचा हा प्रवास आता कितीपर्यंत आला? आता सध्या आपल्याजवळ 100 शेळ्या आहेत. 100 आहे. तर त्याच्यातल्या आता आपण 35 शेळ्या विकल्या समजा या महिन्यात, म्हणजे 135-40 होत्या. आणि सर्वात हायस्ट आकडा आपल्या या फार्मर शेळ्यांचा किती होता? 250 पर्यंत गेलो होता आपण. 250. आणि साधारणतः जर एक अंदाज बांधला तर आतापर्यंत आपण किती लाख रुपये शेळ्या हे विकल्या असतील? आतापर्यंत या 9 वर्षात आपण जवळपास 24-25 लाखाच्या शेळ्या विकल्या असतील. 24 ते 25 लाख रुपये शेळ्या म्हणजे आपण शेळ्या कमी विकले, बोकड जास्त विकले. आता ह्या ज्या आपल्याजवळ तुम्हाला शेळ्या दिसून राहिल्या हे आपल्या जवळ तयार होईल्यात पुऱ्या. याच्यातली एकही शेळी विकतची नाही. ज्या आपण आणल्या होत्या त्या शेळ्या आपण विकत गेलो समजा, ज्या जसं म्हातारे झाल्या त्या शेळ्या विकल्या. आता सध्या जे शिरोही आहे ते समजा विकत आणलेला आपण. बाकीच्या सगळ्या शेळ्या आपल्या जवळ तयार आहेत, जवळच्या आहेत. आणि 9 वर्षामध्ये हा जो व्यवसाय आपण उभारलेला आहे यामध्ये आपल्याला काय अनुभव आला की शेळीपालन व्यवसायामध्ये हा प्रयोग केला तर 100% शेळीपालन व्यवसाय सक्सेस होतो? क्रॉस ब्रीडिंग, क्रॉसवर काम करायचं म्हणजे आपल्या शेळीचं दूध वाढते आणि जे बोकळाईची समजा हाईट, लांबी याच्यावर परिणाम होते. मग सध्या आपल्याकडे फक्त गावरान ब्रीड आहे की अजून कुठली ब्रीड? आता सिरोही होते माझ्याकडे जवळ 2, तर ते समजा दात पुरवले ते ना, तर दोन्ही सिरोही बोकळी विकले. आता ते शेळ्या विकल्या त्याच्यात. आणि म्हणजे सुरुवातपासून आपण समजा जे जातीवंत बोकळ आहेत त्याचा वापर केला. अच्छा. आधी आपल्याजवळ काठेवाड होता. काठेवाडचा बोकड, त्याच्यातून आपल्यावर समजा काठेवाड तयार झालं ब्रीड. म्हणजे याच्यात जास्तीत जास्त जे शेळ्या आहेत ते लाल कलरच्या दिसतात, लाल काळ्या काही, हे केसईवाल्या जास्त त्या काठेवाडच्या आहेत. मग नंतर आपण जमनापरी घेतला. ते म्हणजे दुधावर खूप परिणाम झाला. जे जमनापरीच्या क्रॉस आपल्याजवळ शेळ्या आहेत सध्या एवढ्या दुधाच्या आहेत ते की ते 2 पिल्लं त्याचं दूध पिऊ नाही शकत. अच्छा. म्हणजे आपलं म्हणणं की आपण आपल्या भागामध्ये साधारणतः गावरान ब्रीड चालते. जे गावातले माणसं असतील किंवा इतर जे व्यवसाय करत असतील ते गावरांवर काम करतात. पूर्ण आपल्या म्हणण्यानुसार जर आपण क्रॉसवर काम केलं तर शेळीपालन मध्ये आणखी फायदा होतो. तर आपण शिरोही क्रॉस केलं तर त्याचा एखादा ब्रीड वगैरे आहे, शेळी वगैरे आहेत ना? हे दोन्ही आहेत. हे पाठा शिरोही क्रॉसचे आहेत. हा बोकड आहे खच्ची करेल सिरोही. आपण शिरोही क्रॉस, हे सिरोही क्रॉस. अच्छा. तर ज्या वेळेस आपण शेळीपालन हा व्यवसाय 2016 साली सुरू करायचा विचार केला त्यावेळेस घरून काही विरोध झाला होता का? कारण मला ज्यावेळेस मी सुरू केला व्यवसाय शेळीपालन तर मला घरून प्रचंड विरोध झाला. घरून आम्हाला म्हणजे नाहीच होतं हे करायचं, आपल्या बाद आपण करायचंच नाही म्हणून, आपलं काम नाही किंवा आपले लोक याच्यात सक्सेस होत नाहीत. बरोबर. म्हणजे हे असे सल्ले. तसं आम्हाला 2 वर्ष विरोध राहिला तो, पण आमचे काका आहेत त्या काकाचा आम्हाला सपोर्ट होता पुरा. ज्यावेळेस एखादा मुलगा म्हणतो किंवा आपल्या शेळीपालन व्यवसाय करायचा आहे, सर्वात अगोदर जो विरोध होतो तो म्हणजे घरून, किंवा हे आपलं काम नाही, हा आपला व्यवसाय नाही,
दुसरं काम करा, परंतु तेच जर आई वडिलांनी किंवा घरच्यांनी त्या मुलांच्या पाठीमागे खंबीर साथ दिली तर 100% तो मुलगा एका विशिष्ट कंपनीपेक्षा सुद्धा चांगला पगार हा घरीच कमवू शकते. तर बरोबर बरोबर आहे. तर आता या 9 वर्षामध्ये शेळीपालन व्यवसायामधून आपण कुठलं भांडवल उभारलेलं आहे का अजून, किंवा आम्ही शेळीपालनाच्या भरोश्यावर हे काम केलं? शेळीपालनच्या भरोश्यावर आपण हे जे शेड पूर्ण आहे, हे पूर्ण शेड किती बाय कितीचं आहे? हे आहे 80 बाय 30चं. 80 बाय 30. हा, तर हे आपण हे शेळीपालनाच्या भरोश्यावरच केलं. हे समोर कुटार भरायचं आहे, हे शेळीपालनाच्या भरोश्यावरच केलं पूर्ण. हा बरं. आणि याच्यातली समजा आपली जे संख्या वाढवली आपण, ते आपण विकत नाही घेतले, हे आपण हे शेळीपालनाच्या याच्यातून. तर आता शेळीपालन व्यवसायामध्ये जो प्रमुख आहे तो म्हणजे पाणी व्यवस्थापन, खाद्य व्यवस्थापन. तर याचं चारा व्यवस्थापन मग कसं करता? तसं आमचे हे वावर जेव्हा खाली होतात समजा, उलंगवाड्या होतात समजा, आपण म्हणतो हे उन्हाळ्यामध्ये किंवा रब्बी हंगाम, तर त्यावेळेस आपल्या बकऱ्या चरायला जातात, फिरस्ती असतात. म्हणजे आपलं हे शेळीपालन फिरस्ती आहे, पूर्ण फिरस्ती नाही. आणि जून महिन्यापासून तर सोयाबीन निघेलो ऑक्टोबर महिन्यालो, तर आपल्या शेळ्या जाग्यावर असतात. जाग्यावर? मग त्यांना जाग्यावर आपण काय व्यवस्था? जाग्यावर आपण त्याला तूर आणि हरभऱ्याचं कुटार आणि मक्का आणि ढेप पूर्ण भरलेलं आहे. हा, मक्का आणि ढेप आपण समजा वेळेवर घेतो. कुटार भरलेला सर? हा, कुटार हे पूर्ण भरलेलं आहे आपलं. अच्छा, म्हणजे उन्हाळा आणि हिवाळा आपलं शेळीपालन हे फिरस्ती आहे. आणि पावसाळ्यामध्ये जो रोगराई येते किंवा रस्त्यात चिखल असते, चारा खायला पण चारा नसते, चारा पौष्टिक नसतो, त्या कालावधीमध्ये आपण बंदिस्त करता. ठीक आहे. शेळीपालन हा व्यवसाय असा आहे की त्यामध्ये जर आपण रोगराईकडे लक्ष दिलं तर 100% आपल्याला फायदा होतो. आणि शेळीला जर एका शेळीला आजार झाला तर तो पसरतो. तर याचा रोगराईचं नियंत्रण आपण कसं करता? आपण लसीकरण म्हणजे सुरुवातपासूनच घेतल्या तेव्हापासूनच लसीकरण करतो. अच्छा, लसीकरण भर आहे? हा, लसीकरणावरच भर आहे. आपल्याला त्याचा फायदा झाला. सुरुवातले आपण ET+TT देतो पावसाळ्याच्या सुरुवातले लस, आणि नंतर ऑगस्ट महिन्यात PPR ची. अच्छा. शेतकऱ्यांनो, शेळीपालन व्यवसाय करून एक शेतीला जबरदस्त जोडधंदा तर झालाच, परंतु याचं जे खत व्यवस्थापन आहे, याचं जे खत आहे, तर या खताला पर्याय नाही. बरोबर आहे. तर हे जे लेंडी खत आहे, या लेंडी खत बद्दल आपलं काय मत आहे, किंवा आपल्याला कसा फायदा झाला लेंडी खताचा? हे लेंडी खत म्हणजे याचा एवढा फायदा दिसून येऊन राहिला आम्हाला डायरेक्ट. पहिले कसं आपण शेणखत समजा शेतात टाकलं किंवा 2-3 वर्ष लागत नाही, ते नाही लागत. याचा फायदा एवढा आहे की आता आम्ही हे दुसऱ्या दिवशी म्हणजे पावसाळ्यात रोज झाडतो, पण उन्हाळ्यात तिसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी झाडतो, हिवाळ्या उन्हाळ्यात. तर याचं एकदम भुग्गा होऊन जाते. हे लेंडी म्हणजे हे जे लेंडी जे आपण मेंढरं बसवतो शेतात, तर ते कायम राहते तशी, लवकर कुजत नाही. तर हे तुम्ही ज्या वर्षी शेतात टाकसान, आपण समजा ज्या वर्षी शेतात टाकतो त्याच वर्षी याचा आपल्याला फायदा दिसून येतो. 100%. हा, तर म्हणजे आता या वर्षी आमची तूर 15 एकर तूर होती, तर एकरी 9.5, कोणत्या शेतात 10 अशी तूर लागली आपल्या. म्हणजे अगोदर आपलं तुझं उत्पादन कमी होतं 6-7. लेंडी खत वापरल्यामुळे. आणि कोणतंही पीक समजा आता आपण रासायनिक खत वापरत नाही तरी सोयाबीन, हरभरा, तूर आपल्याला म्हणजे भरपूर फायदा झाला. 100%. म्हणजे शेतीला जोड व्यवसाय म्हणून त्यातून तर पैसे कमवलेच, परंतु हे खत आपल्या शेतामध्ये वापरून शेतीमध्ये उत्पन्न हे दीडीने वाढलं. जरा बरोबर आहे. तर हा दुहेरी फायदा शेळीपालन या व्यवसायाचा आहे. तर आपण एक तरुण आहात, इतर जे आपले तरुण असतील, शेतकरी बांधव असतील, त्यांना शेळीपालन सुरू करायचं आहे किंवा घरून विरोध आहे, करायचं की नाही, तर त्यांना आपलं काय सांगणं असेल की आपण कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे? समजा शेळीपालन सुरू करायचं असेल तर पहिली गोष्ट तर ते लिमिटेड समजा संख्येत चालू करायचं. कमी घ्या तुम्ही, तुमच्या घरचा विरोध आहे तर 4-5 शेळ्या घ्या. तसं तर त्याची संख्या तुमच्या जवळच्या शेळीची एवढी स्पीडनं वाढते, तुम्ही जर ते मरुनी दिल्या तर तुम्हाला विकत घ्यायचं काम पडत नाही. पण जास्तीत जास्त 10 घ्या. आणि बाकी पैसा बाकीच्या याच्यात समजा भांडवलात गुंतू नका तुम्ही. काही बकऱ्या घेतल्या 10 शेड करू दे की काहीतरी साधारण करा, कमी खर्च करून खोपडं त्याच्यातून शिका आणि घरच्याला दाखवून द्या किंवा याच्यात काय आहे. कारण ज्या वेळेस घरचे आधी पैसा येईल त्यावेळेस शक्यतो खर्च जेवढा कमी होईल तेवढा करा. खर्च तुम्ही शेळीवर करा, बाकी रिकाम्या गोष्टीवर कोणत्या खर्च न करू, गवाना करू. तुमच्या 10,000 शेळ्या घेतल्या तर तुम्हाला त्याला गवानाची गरज नाही. काही कोणते टीन म्हणा की अँगल याची काही गरज नाही. तुम्ही कसंही समजा थोडस पावसाळ्यापुरतं त्याला छप्पर पावसाळ्यापुरतं उपलब्ध करून द्या त्याला. म्हणजे 1 वर्ष तरी तुम्ही त्याच्यावर जास्त खर्च करू नका, शेळीवर खर्च करा. बरोबर. तर अशा पद्धतीनं हा शेळीपालन व्यवसाय दादांनी उभारलेला आहे.
दादा सध्या तर आपला शेळीपालन व्यवसाय चालू आहे, नंतरची आपली स्टेप काय असणार आहे की याबद्दल आपण अपडेट करसाल का शेळीपालन या व्यवसायामध्ये? आपल्याला म्हणजे याच्यातून आपण जे क्रॉसिंग करून राहिलो याच्यातून समजा ज्या कमजोर शेळ्या दिसतात थोड्या कमी दुधाच्या आहे त्या कमी करून समजा एक क्वालिटी शेळ्या ठेवायच्या फक्त. दुसरं म्हणजे दादा बरेचसे आपण मुलं पाहतो त्यांच्याकडे 2, 4, 5 एकर शेती असते, परंतु हे न करता ते मोठ्याच ठिकाणी शहरात जाऊन ते 10-15 हजार नोकरी करतात. तर त्या आपल्या शेतकऱ्यांच्या मुलांनी जर घरी येऊन हा एखादा व्यवसाय केला तर त्यांना खरंच चांगला फायदा होईल का? कधी फायदा होईल, काऊन की तुम्ही पुण्याची परिस्थिती पाहसान तर लग्नाच्या पहिले समजा पोरं पुण्याला राहू शकतात एकटे तेवढ्या पगारावर, पण लग्न झाल्यावर ते शक्य नाही. मग लग्न झाल्यावर इकडे येऊन इकडे सेटल व्हायला टाइम लागते आणि ते तिकडे जमत नाही समजा लग्न झाल्यावर. बरोबर आहे. शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीनं दादाचा हा 2016 पासून ते 2025चा हा प्रवास त्या ठिकाणी आपण पाहिला. जवळपास 9 वर्षाचा प्रवास त्या ठिकाणी हा आहे. बरेचसे युवक किंवा शेतकरी शेळीपालन हा सुरू करतात, 1 वर्ष 2 वर्ष चालवतात आणि बंद पडतात, परंतु दादाचा हा दांडगा अनुभव हा शेळीपालन व्यवसायाचा आहे आणि तो नक्कीच आपल्या इतर शेतकरी बांधवांना फायदेशीर होईल. दादांचा नंबर, कॉन्टॅक्ट नंबर आणि पत्ता हा पूर्णपणे व्हिडिओमध्ये दिलेला आहे. आपल्याला जर काही अडचण असेल किंवा या फार्मवर आपल्याला भेट द्यायची असेल तर त्या कॉन्टॅक्टवर आपण संपर्क साधून येऊ शकता. दादा बरोबर? बरोबर. ठीक आहे. धन्यवाद. जय जवान, जय किसान.